मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। आज आहे संडे, स्वराला आज आहे सुट्टी। तर संडे म्हटलं की थोडासा आम्ही लेट उठतो। तर आता वाजलेले सकाळचे 10:30। तर आता सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे झालेल्या आहेत आणि आता नाश्ता बनवायचा आहे, तर तो बनवून घेते। तर आज दुपारी जरा आमच्या इथे कार्यक्रम सुद्धा आहे साखरपुड्याचा, तर तिकडे पण जायचं आहे। त्याच्यामुळे आता माझी पटापट घाई चाललेली आहे काम उरकायची। तर चला मग मी आता नाश्ता वगैरे बनवून घेते। चॅनलवर कोण नवीन आलं असेल तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच शेजारी जी बेल आयकॉन असती ती प्रेस करा। तसेच तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर चला मग आता मी चाललेले आहे किचनमध्ये। आज नाश्त्यामध्ये आहे ब्रेड। तर इथं मी ब्रेड भाजत आहे थोडंसं तेल टाकून। तर शौर्यासाठी मी 2 ब्रेड भाजलेत आणि अशा प्रकारे कट केलेत। आणि काल बिर्याणी आणली होती तर ती राहिली होती, ती इथं गरम करते स्वरासाठी। तर आता इथं बिर्याणी गरम झाली आहे। तर इथं आहे स्वरा शौर्याचा नाश्ता, तर त्यांना आता देते। शौ काय करतो? मुझे लगता है कि माइटी मार्शल कर दी, माइटी में गड़बड़। शौर्य इथं नाश्ता करतोय। स्वराची पण आंघोळ झाली आहे, शौर्याची नाही झाली अजून आंघोळ, आता त्याचीच राहिली आहे। तर इथं मी 2 ॲपल कट केलेत, मग कट करून ठेवलं की मुलं खातात आणि आपण पण खातो। नमस्कार मित्रांनो, गुड इव्हिनिंग सर्वांना। मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत करते। तर आता संध्याकाळचे 8 वाजलेले आहे, तर आता स्वयंपाक वगैरे करायचा आहे। तर दुपारी गेलो होतो, कार्यक्रम होता म्हणून। तर आम्ही 5-5:30ला घरी आलो। त्यानंतर चहा वगैरे झालेला आहे, तर आता करायचं आहे स्वयंपाक आणि स्वराचा प्रोजेक्ट पण पूर्ण करायचा आहे। तर चला मग आता मी ते सगळं पूर्ण करते, नंतर तुमच्याशी बोलते। तर आता 9 वाजत आलेले आहे आणि इथं चाललेला आहे माझा स्वयंपाक। तर आज संडे आहे, पण आज चिकन काय आणलेलं नाही आहे, आज साधाच बेत आहे। तर आता 2 टाईम चिकन खाण्यामध्ये आलेलं आहे, त्याच्यामुळे आज काही इच्छा नाही चिकन खायची। तर इथं मी पिवळा बटाटा बनवत आहे। काल खाण्यामध्ये खूप स्पायसी आलं म्हणून म्हटलं आज थोडंसं साधं जेवण बनवावं। तर माझं वरण भात बनवून झालेलं आहे आणि बटाटा उकडून त्याची भाजी पण होतीये आणि इथं करत आहे मी चपात्या। तर इथं माझी बटाट्याची भाजी झालेली आहे, त्यानंतर इथं चपात्या होतात आहे। तर आता हे झाल्यानंतर जेवायलाच बसायचं आहे। मुलं पाहतात आहे TV। तर आज दुपारी एका कार्यक्रमाला गेलो होतो, तर तिथं पण स्पायसी खाल्लं होतं, त्याच्यामुळे म्हटलं आज साधं जेवण बनवूया। तर फायनली इथं वरण भात, बटाट्याची भाजी आणि चपाती झालेला आहे। वराची उद्या प्रोजेक्ट वही द्यायचे आहे, तर इथं मी तिथंच प्रोजेक्ट डेकोरेट करत आहे। तर प्रोजेक्ट वगैरे सगळे झालेले आहे, फक्त डेकोरेट करायचे राहिलेले आहेत। तर फायनली माझा प्रोजेक्ट बनवून झालेला आहे। तर हा प्रोजेक्ट आहे टपाल सेवेवर। तर पोस्टामध्ये जे पोस्ट कार्ड असतं, तसंच अंतर्देशीय पत्र, लिफाफा
या संबंधित डिटेलमध्ये माहिती या प्रोजेक्टमध्ये दिलेली आहे. तर मुलांना पोस्टामधील माहिती कळावी म्हणून हा प्रोजेक्ट आहे. इथं मी छान असं बटरफ्लाय काढलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रोजेक्ट आहे हर्बेरियम पद्धत. तर याच्यामध्ये मी वेगवेगळी पाने सुईदोऱ्याच्या साह्याने त्याला टाके मारलेत. तर यामध्ये पिंपळाचं पान, जांभळाचं पान, पेरूचं पान, नंतर जास्वंद, सीताफळ, गुलाब, तुळशी आणि मोगऱ्याचं पान अशी पानं लावलेली आहे. त्यानंतर इथं आहे आपले महाराष्ट्र राज्याचे नकाशे आणि हा आहे मॅथचा प्रोजेक्ट फ्रँक्शन म्हणून. तर याला पण मी छान असं सिम्बॉल तसंच वेगवेगळे ॲनिमल्स, स्माइली याचे शेप दिलेले, त्याच्यामुळे तो थोडा अट्रॅक्टिव्ह वाटतो. तर हाच प्रोजेक्ट बनवायला मला जवळजवळ 3 तास गेले, कारण प्रोजेक्ट लिहायचा सोपा असतो पण त्याला डेकोरेट करायला खूप वेळ लागतो. तर कसा वाटला छोटासा प्रोजेक्ट ते नक्कीच सांगा. आताच माझं जेवण वगैरे झालेलं आहे. तर आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटू उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.